घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर बसला। सकाळपासून येथील पातलीपाडा ते कासारवडवली या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले। सकाळी शाळेच्या बसगाड्या देखील वाहतूक करत होत्या, त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा त्रास सहन करावा लागला। घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। बुधवारी सकाळी येथील पाटलीपाडा भागात मेट्रो मार्गिकेसाठी गर्डर उभारले जात होते, परंतु या कामात सकाळी 6:15 वाजले। याच कालावधीत घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा भार अधिक झाला, त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। दोन्ही मार्गिकांवर पाटलीपाडा ते कासारवडवलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। वाहन चालकांना अवघ्या काही मिनिटांचेच अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागला। शाळा सुरू झाल्याने मार्गावर शाळेच्या बसगाड्यांची वाहतूक वाढली, त्यामुळे विद्यार्थी देखील या वाहतूक कोंडीत अडकून होते। शाळकरी मुलांना, नोकरदारांना या वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचता आले नाही। सकाळी 8 नंतरही वाहतूक कोंडी कायम होती। काही वाहन चालकांनी अंतर्गत मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली, परंतु अंतर्गत मार्गावर देखील वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केले, ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची असायला हवी। यामुळेच आता मनसेचे पदाधिकारी शाळांना भेट देत आहेत। ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचपकाडी येथील सरस्वती महाविद्यालय या ठिकाणी एक पत्र अथवा अनुवेदन देण्यात आलं। यावेळी हिंदी भाषा ही लहानपणापासून मुलांच्या डोक्यात टाकू नका असा इशारा देखील शाळेत देण्यात आला। विशेष म्हणजे भाजपाच्या वतीने हा प्रचार केला जातो, हा आरोप देखील रवींद्र मोरे यांनी केला आहे। साहेबांनी सगळ्या शाळांना, सगळ्यांना, साहित्यिक असो, मराठी माणसं असो, सगळ्यांनाच साहेबांनी जाहीर आवाहन केलंय की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं बोलतंय, एक साईडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या आहे, तरी कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिलेत की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन, हे माझे पत्रक आहे ते द्यायचं आहे। त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केली जाते का। त्यानंतर जर असं काय आमच्या लक्षात आलं, निदर्शनास आलं, तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल। आम्हालाही कळतंय की शाळा आहे, परंतु हे सरकार एका साईडला सांगताय महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे। अरे नक्की मराठी तुम्ही सरकारात हे नक्की काय तुमचं चाललंय? दुसऱ्या साईडने काय चाललंय? हिंदी भाषिकने एवढा का तुम्ही हे करताय, त्यांच्यासाठी गाजरं देताय, त्यांना मोठे करताय? आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे। त्यासाठी साहेबांनी जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना, त्याला आत्ताच आम्हाला लोकांचे फोन येतात। आता आम्ही तिथे गेलो होतो, तिथे लिफ्टमध्ये काही मराठी परिवार भेटले, तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय, की आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतंय। राजसाहेबांनी जो विषय उचललाय, जो आम्ही सोबत राजसाहेबांच्या सोबतच आहोत, हे सगळे मराठी कुटुंबीय आता बोलतायत आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल। तो इतर राज्यामध्ये आपण बघितलं तर त्या भाषेला प्राधान्य दिलं जातं, परंतु महाराष्ट्रात आपण बघितलं तर इंग्रजी, हिंदी अशा भाषेला प्राधान्य। हेच बोललो नाही, मताचं राजकारण, हे मतांसाठी आता निवडणुका आल्यात ना, हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं। हे त्यांना हे कशासाठी चालतं? मतांसाठी। सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत, मराठी माणसासाठी जर कोण झगडणारा कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे, आणि साहेबांचा जो आदेश आलाय त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करणार सर्व महाराष्ट्र सैनिक। मी तेच तर सांगतो ना, दुर्दैव आहे हे। मी तर बोलतोय, आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक बोलतोय, परंतु हे महाराष्ट्राचे सगळे लोक, आम्हाला एक परिवार इथे भेटला, तोच बोलला। मी तुम्हाला तेच तर सांगतोय की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय, हे दुर्दैव आहे। आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय। कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे, हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला वाटतं। मराठी शिकवली गेली तर पाहिजे, परंतु कुठेतरी व्यावहारिक ज्ञान म्हणून हिंदी शिकवली जावं की न जावं म्हणजे काय? त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी लहान मुलांना कशाला करताय? याच्या अगोदर पण होतं ना 6वी नंतर, त्याला कोण काय बोललं नाही। आणि तुम्ही त्याच्यात बघितलंय प्रचार करतायत, कमळ काढून ठेवले, कमळातला का कपातला होत नाही? कमळातलाच होतो का
कशालाही पाहिजे राजकारण. तुमच्या निशाणा तुम्ही का आता लहान मुलांच्या लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय. हे राजकारण नाही तर काय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हिंदीची सक्ती नेमकी कशासाठी केली तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगतोय ना हिंदीची सक्ती. आता हे त्यांच्या निवडणुकीचा प्रचार चालू झाल्यावर काय कमळ कपातला होऊ नये का कमळातला कशाला काढायला पाहिजे. तो घरचे शिकवतील ना कशातला आहे, तो कोबीतला आहे कशातला आहे, कमळातलाच का. आणि ते कमळच का काढलं पाहिजे. मग ही इंजिनचा टाका. आमचं इंजिन कुठे दिसत नाही त्याच्यात. ते का नाही मग ही इंजिनचा ठेवा. हाय हे असं आहे. लहान मुलांना या लहान वयात ह्यांच्यावर असे अत्याचार करू नका. त्यांना जगू द्या. घरच्यांना पण त्रास देऊ नका. आपली भाषा आहे. आपल्या भाषेचा कुठे अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना. मराठीचं प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळतं पण इथल्या लोकांना कळत नाहीये. सर शिक्षण मंत्र्यांनी किंवा या सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्रीमती सुनीतीदेवी सिंगानिया स्कूलमधील शिक्षकांसह सुमारे 45 विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची बाधा झाल्याचे वृत्त ठाण्यातील वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते. सिंगानिया शाळेच्या व्यवस्थापनाने या वृत्ताला नाकारले असून शाळेतील सर्व मुले आणि शिक्षक सुरक्षित असून त्यांना कुठल्याही रोगाची किंवा आजाराची बाधा झाली नसल्याचे सिंगानिया स्कूलच्या शिक्षण संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात रेवती श्रीनिवासन म्हणाल्या, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेने सर्व प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने संपूर्ण शाळेची तपासणी केली. त्यात त्यांना डासांच्या उत्पत्ती किंवा पैदाशीच्या जागा सापडल्या नाहीत. तरी सुद्धा खबरदारी म्हणून शाळेत सर्वत्र मच्छर मारणारी धूर फवारणी करण्यात आली आहे. वर्गाच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनीही सिंगानिया शाळेतील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट केले. आरोग्य विभागाने संपूर्ण शाळेची तपासणी केली. त्यात डास उत्पत्तीच्या जागा मिळाल्या नाहीत. पण तरी सुद्धा पाणी साठून राहील. इतर अनावश्यक कचरा हटवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सांगण्यात आले आहे. मैं डॉक्टर रेवती श्रीनिवासन हूँ, डायरेक्टर ऑफ सिंघानिया स्कूल्स. मैं यही कहना चाहती हूँ सुनीति देवी सिंघानिया स्कूल के बारे में कि ये हमारे लिए नया स्कूल नहीं है. हम 50 साल से ऊपर स्कूल्स चलाते हैं और हमारा सबसे पहला कर्तव्य है कि हम अपने बच्चों के पास रहे और बच्चों के लिए सब सुविधाएं दें. हमारा यही रहा है कि गिव द बेस्ट एजुकेशन पॉसिबल एंड बी बेटर दैन द बेस्ट एनी टाइम. ऐसा वाला माहौल है हमारे स्कूल में. और मैं ये बोल रही हूँ कि जहाँ इन्होंने बोला है कि इतने सारे कोविड केसेस हैं और डेंगू केसेस हैं, हमको मालूम नहीं है कितने केसेस हैं. हमको कुछ नहीं मालूम. TMC को ने ड्यू डिलीजेंस किया है और उन्होंने सब कुछ देख के गए हैं. उनका भी जो भी सजेशन बोला है हमने फॉलो किया है. एक ही सजेशन बोला था कि जब भी पानी आता है तो मतलब उसको भगा दे. आई थिंक दैट्स ऑल. और कोई कनेक्शन और कोई नहीं है. एजुकेशन ऑफिसर ने आया है, उन्होंने एकदम बढ़िया रिपोर्ट दे के गए हैं और सारा पेपर्स. हम कोई अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग को ऑक्यूपाई नहीं कर रहे हैं. इनफैक्ट हमने ऑनलाइन एंड ऑफलाइन मोड दोनों ऑफ़र किया है. बच्चा स्कूल आना चाहता है तो कर सकता है, साइमल्टेनियसली ऑनलाइन भी हो रहा है. तो आई थिंक वी हैव डन द बेस्ट. उस मतलब हमने सब कुछ दिया है. पेरेंट्स को सब एक्सप्लेन भी किया है. जो पेरेंट्स मिलना चाहते हैं, हमारे वहाँ के प्रिंसिपल सब पेरेंट्स से मिले भी हैं.
तो ये मैं ज़रूर बताना चाहती हूँ। मैडम 45 स्टूडेंट जो डेंगू और मलेरिया के साथ उनको दिखा है, तो वो सिर्फ सिंघानिया में थे कि कहीं और से मिला है? बच्चे नीचे खेलने नहीं जाते हैं क्या? बच्चे बाहर कहीं घूमने नहीं जाते हैं क्या? वीकेंड हुआ है, कहीं लोनावला गए हैं, कहीं और गए हैं, हमको क्या मालूम कहाँ गए हैं? तो ये नहीं कि यहीं से हो सकता है, मैं नहीं डिस्प्यूट करती हूँ। सबको लगता है कि कोई बीमार है घर में, ठीक है, लगता है कि बीमार है, लेकिन ये नहीं बोल सकते हैं कि सब यहीं से, क्योंकि सिंघानिया स्कूल में हम ब्रीड नहीं करते हैं मस्कीटोज को। टीचर्स को भी हुआ है वैसा उनका आरोप है। टीचर्स, 3 टीचर्स बीमार है क्या? हमारे ऑफिस में 3 लोग बीमार नहीं पड़ते हैं क्या? हर एक ऑफिस में, हर एक कॉर्पोरेट में, हर एक इंस्टीट्यूशन में बीमार हो सकते हैं, और ये भी कि डेंगू भी आ सकती है, बट ये नहीं की। तो ये मुझे लगता है कि ये टारगेटेड है, कोई अल्टीमेट पर्पस है, पर्सनल एजेंडा है। तर ठाण्यातील सिंघानिया शाळेमध्ये एक प्रकार उघडकीस आला होता, मनसेने आरोप केला होता, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? आपण त्या ठिकाणी तपास यंत्रणा पाठवली होती, काय वस्तुस्थिती आहे? मागील 1-2 दिवसापासून सिंघानिया शाळेबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत होत्या, पालकांकडूनही मेल उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार आम्ही काल सकाळीच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत फायलेरिया डिपार्टमेंटची टीम सकाळपासूनच शाळेच्या परिसराचा पूर्ण सखोल अभ्यास करण्यासाठी पाठवली होती। मी स्वतः ठाण्यामधून आरोग्य विभागामार्फत आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलशी देखील भेट घेतलेली आहे, तिकडच्या पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे। ठाण्यातल्या ह्या शाळेमध्ये जिकडे जिकडे अळी साठण्याचं प्रमाण होऊ शकतं, म्हणजे डासांच्या ज्या अळी असतात त्या जिकडे जमा होऊ शकतात, असे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आपण तिकडे आयडेंटिफाय केलेले आहेत। जरी तिकडे अळी आपल्याला मिळालेल्या नसल्या तरी स्पॉट्स बऱ्यापैकी होते, ते स्पॉट्स सगळे नष्ट करण्यात आले। आता हे कुठले स्पॉट्स असतात तर बाबा कुंड्या असतात किंवा तुटलेले फाटलेले टायर असतात किंवा जुन्या फर्निचर असतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथून हलवण्यात आलेल्या आहेत, जिकडे पाणी साठून डासांची उत्पत्ती होईल आणि जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव होईल। ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची एक संपूर्ण 20 ते 22 जणांची टीम कार्यरत होती। त्यांनी तिकडे स्प्रेइंग पण केलेलं आहे, काल संध्याकाळी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉगिंग करण्यात आलेलं आहे। शाळा प्रशासनाला आमच्याकडून ऑलरेडी प्रिकॉशनरी पर्पजसाठी काय काय करावं लागेल ह्या सगळ्या खबरदारी घेण्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। जी मुलं आता सध्या त्यांच्याकडे डेंगू, मलेरिया किंवा इतर व्हायरल फीवरमुळे आजारी आहेत, याबाबतचा आम्ही त्यांच्याकडे अहवाल मागितला आहे। जे काय मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी बाहेर येत आहे किंवा ऐकिवात येत आहे, ह्या सगळ्यावरती विश्वास न ठेवता शाळा प्रशासनाकडून जेव्हा आमच्याकडे या बाबतीतली माहिती उपलब्ध होईल तेव्हा आम्ही ती उपलब्ध करून देऊ। पण त्याच्या बाजूला जे काही कन्स्ट्रक्शन्स आणि चालू आहेत त्यांच्याकडे सुद्धा फॉगिंग आणि स्प्रेइंग कालपासूनच सुरू करण्यात आलेलं आहे। एव्हरी 7th and 21st डेला आपण ऑलरेडी ऑल ओव्हर ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आयडेंटिफाय करून डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या सगळ्या स्पॉट्सना डिस्ट्रॉय करणं, तिकडे स्प्रेइंग करणं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तिकडे फॉगिंग करणं हे काम आपण करत आहोत। घाबरून जायचं असं कोणतंही कारण नाही। जेव्हा कधी याबाबतची डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल ठाणे महानगर आरोग्य विभाग किंवा PRO विभागाकडून ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल। पण सद्य परिस्थितीमध्ये घाबरण्यासारखं किंवा घाबरून मुलांना शाळेत न पाठवणं यासारख्या गोष्टी करायची सद्य परिस्थितीमध्ये गरज नाही। बाकी या बाबतीमध्ये शाळा प्रशासनाबरोबर आमचं एज्युकेशन डिपार्टमेंटसुद्धा टचमध्ये आहे। सो पुढील ज्या काही माहिती असतील त्या तुम्हाला एज्युकेशन विभागामार्फत सुद्धा कळवण्यात। ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनीच वाहन चालकांचे स्वागत होत आहे। ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुलांवर देखील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते। त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता व हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ आणि योग्य पद्धतीने केले पाहिजे असे यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितले। ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली व संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती करून
देत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे हे प्रशासनाने लवकरात लवकर बुजवावे, जेणेकरून एखादा अपघात अथवा जीवितहानी होणार नाही, अशी मागणी यावेळी काँग्रेस नेते राहुल पिंगळे यांनी केली आहे. तसेच हे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.